ज्ञानेश्वर अंबादास शेंडाईत, राहणार वागदर्डी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक। माझ्या नावे 1 हेक्टर 39 क्षेत्र आहे। मी शेती करत असताना रासायनिक शेतीचा खूप खर्च वाढत गेला आणि खर्च वाढत असताना आता एकीकडे खर्च पण वाढत राहिला आणि उत्पन्नाची घट पण झाली। मी एक माझा शेतकरी बचत गट तयार केला। आमच्या शेतकरी बचत गटाचं नाव साई प्रसाद शेतकरी बचत गट असं नाव दिलं आणि हे देत असतं नाव दिलं आणि योगायोग का एक कृषी विभागाची एक योजना आली का पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान। या अभियानामध्ये आम्हाला नैसर्गिक शेती कशी करायची हे मार्गदर्शन देण्यात आलं। मग हे मार्गदर्शन घेत असताना मग मी माझ्या 1 हेक्टर 39 क्षेत्रापैकी मी 1 एकर क्षेत्रामध्ये कांद्याच्या पिकावर मी जैविक शेती कशी करायची याच्यावर मी 1 एकरावर कांदा लागवड केली। आता 1 एकर कांदा लागवड करत असताना पण असं काही झालं नाही, तर खूप असा रिझल्ट भेटले। आता हा जो कांदा आहे, हा कांदा आहे, हा रासायनिक पद्धतीचा कांदा आहे। या प्लॉटला मी कुठलाही जैविक निविष्ठा दिल्या नाही किंवा नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत कुठलाही मी वापर केलेला नाही। इथं हा नैसर्गिक शेतीचा प्लॉट आहे, हा म्हणजे इथं मी पूर्ण जैविक औषधांचा वापर केलाय। हा जो दिसतोय हा पूर्ण जैविक औषधांचा वापर। इतकं कांद्याची साईज आणि पण जिथं नाही त्या रासायनिकचा हा प्रॉब्लेम आहे। इथं कुठं माल झालाय कुठं नाही झालाय हा फरक आहे। काही बारीकच राहिला काही हासा हे इथून तिथून बघा। आपण जो तो कांद्याचा प्लॉट पाहिला त्या प्लॉटला आपण जीवामृत, दशपर्णी अर्क आणि स्लरी याचा वापर केला आहे। याचा वापर करत असताना आम्ही कृषी विभाग आणि आत्मा यांच्या अंतर्गत आम्हाला मालेगाव येथे अजंग वडेल इथं ट्रेनिंग देण्यात आलं पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अंतर्गत। त्यानंतर आम्हाला यशवंतराव चव्हाण कृषी विद्यापीठ KVK नाशिक इथं पण आम्हाला पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान अंतर्गत ट्रेनिंग देण्यात आलं। आम्हाला तिथं जीवामृत, दशपर्णी अर्क, स्लरी ज्या जैविक निविष्ठा आहे या कशा बनवायच्या आणि यापासून शेतकऱ्याला खर्च कमी करून आणि उत्पन्नात कशी वाढ होईल इथं आम्हाला ट्रेनिंग देण्यात आलं। ते ट्रेनिंग घेत असताना आम्ही ते तिथून आल्यानंतर आम्ही त्याचा उपयोग आम्ही घरी केला आणि त्या घरी करीत असताना आपण मगाशी त्या प्लॉटवर पाहिलं तर इतके छान रिझल्ट आले। तर ते फक्त दशपर्णी अर्क, जीवामृत आणि स्लरी एवढंच वापर केला होता तरी साईज आणि चकाकी। जीवामृत बनवत असताना आपण 90 लिटर पाणी घेतलंय। हे 5 किलो देशी गाईचं शेण घेतलंय, काळा गूळ घेतलाय आणि 5 लिटर गोमूत्र घेतलंय। त्यानंतर बेसन पीठ घेतलंय अर्धा। आपण हे जीवामृत 100 लिटर पाण्यासाठी करीत आहे। 100 लिटर पाण्याकरता करीत असताना आपण हे मिरचीसाठी करायचं आहे। एक मिरची 15 दिवस झाले या अगोदर जी आपण एक स्लरी दिली। स्लरी देत असताना आपण स्लरीचा वापर केला आणि आता आज आपण जीवामृत बनवत आहे। आता आपण सर्वात पहिले आज गोमूत्र टाकू। 5 लिटर गोमूत्र, शेण, त्यानंतर आपण काळा गूळ घेऊ आणि अर्धा किलो बेसन पीठ काठी साध्याने आपण थोडंसं हलवून घेऊ। अशा पद्धतीने आज जीवामृत तयार केलं।